कशा आहात तुम्ही? मस्त आहात? हर्षुदा ऑल टाइम ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर गाईज आज आमची पिल्लूची पिकनिक चालली आहे आणि आम्ही आज पिल्लूच्या पिकनिकला जाणार आहे. पिल्लू कसं वाटते तुला? खूप छान. तर तुम्हाला मी हळूहळू सगळ्या गोष्टी शेअर करेन. आता थोडंसं आम्ही आमच्या एरियातून निघालो आहे आणि सगळे ऑलमोस्ट बसमध्ये बसतात, आपण बघू शकता. तर आता आम्ही आमच्या एरियातून निघालो आहे बसमधून. तर बस खूप स्पेशियस होती आणि खूप कम्फर्टेबल आम्हाला वाटत होतं बसमध्ये. तर इथून आमच्या एरियातून ही आता बस निघालेली होती आणि इथे समोरच आमच्या इथे हायवे लागला होता. म्हटलं थोडेसे शॉर्ट्स घेऊया आणि रस्त्यावरती जिकडे तिकडे मला आपल्या पिकनिकचेच बस दिसत होते. म्हणजे ऑलमोस्ट सगळेजण पिकनिकलाच जात होते आणि हा पिकनिकचा महिना असल्यामुळे म्हणजे सगळेजण पिकनिकलाच जातात. तर जिकडे तिकडे मला बसमध्ये सगळे पिकनिकवालेच लहान लहान मुलं दिसत होते आणि खूप छान वाटत होतं. तर इथे पिल्लू फार एन्जॉय करत होती आणि पिल्लूला मी विचारलं पिल्लू कसं वाटतं. तर पिल्लूला ना खूप एक्साइटमेंट झालेली आणि तिचं फर्स्ट टाइम ही पिकनिक होती, त्याच्यामुळे ती खूपच एन्जॉय करत होती. आणि ते गाण्यांच्या भेंड्या चालू होत्या त्या आणि टीचर होते आणि सगळेजण गाणी बोलत होते आणि खूप मजा आली गाणी बोलायला. पण जुनी पण गाणी होती, त्याच्यामध्ये आपली मराठी पण गाणी होती, हिंदी गाणी होती. खूप छान वाटलं आम्हाला हे गाणं ऐकत ऐकत. आम्ही आमची जर्नी खूप छान पद्धतीमध्ये आम्ही केली आणि खूपच सुंदर म्हणजे असं वाटत होतं. बाहेरचा नजारा आणि सकाळचं थंडीचं वातावरण खूप छान वाटत होतं आणि जिकडे तिकडे सगळीकडे धुके पसरलेले. पुढे नंतरला तर खूपच जास्त प्रमाणात धुके पसरलेले. तर ते छान वाटत होतं. पिल्लूला सांगितलं की पिल्लू हे बघ असं असतं म्हणून. पिल्लू पण खूप साऱ्या गोष्टी एन्जॉय करत होती, बसमधून बघत होती, तिचं खाणं चाललेलं. तिथे आम्हाला मध्येच नदी लागली होती, ही नदी पण आम्ही बघितली. खूप सुंदर होती, मोठी होती आणि खूपच नदीच्या वरतीनं खूप प्रकारे धुके आले होते आणि साईडला दोन्ही बाजूला डोंगर आणि मध्ये नदी. तर खूप एन्जॉय करत होते सगळेजण. लहान लहान मुलं ओरडत होते, खिडकीतून बघत होते हे दृश्य. तर त्यांना पण खूप छान वाटत होतं आणि सगळ्यांचे अर्ध्यांचे पॅरेंट्स लोक होते, म्हणजे मम्मी पप्पा पण होते आणि कोणाकोणाचे फक्त मम्मीच आले होते. तर इथे आम्ही फायनली 1 तासाची जर्नी करून आम्ही पोहोचलो आमच्या रॉयल गार्डन रिसॉर्टला. तर हे बघू शकता, हे रॉयल गार्डन रिसॉर्ट आहे. इथे आम्ही पिल्लूची पिकनिक होती. तर इथे सगळेजण आम्ही आतमध्ये एंटर करत होतो, मदर्स चाइल्ड वगैरे सगळेजण होतो आम्ही इथे. तर इथे स्टार्टिंगलाच मुलांना हे दिसतं, स्विमिंग पूल दिसला. तिथेच मुलं खूप फार गोंधळ करत होते. त्यांना असं झालेलं की कधी आम्ही आतमध्ये जातोय आणि कधी एकदाचं पाण्यामध्ये जातोय. पिल्लू तर माझी फार अक्षरशः रडायला लागली, मम्मा किती टाईम. पण ते बँड वगैरे लावेपर्यंत तिथे म्हणजे 15-20 मिनटं लागतातच, कारण का खूप सारी गर्दी जमा झालेली. मोठे मुलं पण आलेले. कॉलेज पिकनिक होती, लहान मुलांची स्कूलची पिकनिक होती. 3-4 बसेस आल्या होत्या, त्याच्यामुळे म्हटलं की थोडा टाईम लागतोच तिथे. आणि ते बघू शकतात फायनली आम्हाला बँड भेटला आणि सगळ्यांनी बँड आम्ही घातला होता हातामध्ये. तर पिल्लू रडत होते की पिल्लू मम्मा मला पण पाहिजे. म्हटलं नाही, ते मोठ्यांसाठीच आहे. आणि इथे बघू शकता हे आमचे सगळेजण पॅरेंट्स होते. आणि पोहोचलो आहे रॉयल रिसॉर्टला आणि जेवढं जमेल तेवढं शूट करेल, कारण की लाऊड पण जास्त आहे म्युझिकचा, त्याच्यामुळे. तर इथे आम्ही रिसॉर्टमध्ये एंटर केला आहे. तर इथे आम्हाला चेंजिंग रूम वगैरे आम्ही आता इथे शोधत होतो. तर इथे सगळेजण पॅरेंट्स लोक विचारत होते चेंजिंग रूम कोणत्या साईडला आहे. तर इथे पुढे गेल्यावरती मग आम्हाला समजलं इथे चेंजिंग रूम वगैरे आहेत. तर सगळेजण पॅरेंट्स लोक आपल्या मुलांना हाताला पकडून चालले होते. तर खूप छान होतं. आजूबाजूला गार्डन पण छान होतं, ग्रीनरी पण तेवढीच होती आणि मेंटेन पण खूप छान केलेले इथे. म्हणजे स्वच्छता खूप छान प्रकारे इथे होती, जास्त असं घाण वगैरे नव्हते. त्या मानाने खूप छान डेव्हलप केलं त्या लोकांनी हे रिसॉर्ट. तर इथे सगळे बोलत होते की ह्या साईडला त्या साईडला. मग आम्ही पहिल्या चुकीच्या ठिकाणी गेलो, नंतरला परत आम्ही फिरून परत जिकडे चेंजिंग रूम होता पण तिकडे गेलो आम्ही. आणि हे साईडला सगळं म्हणजे जेवणाचं लंचचं वगैरे ते मोठे हॉल होते. लंच आणि डिनर आणि हे सकाळचा ब्रेकफास्ट पण सगळा इकडेच होतो. म्हणजे खूप मोठं हॉल आहे तिथे. तर इथे आम्ही शोधत होतो की चेंजिंग रूम कुठे आहे. तर बघू शकता इथे आम्ही हॉलमध्ये आलो होतो ॲक्च्युली जेवायची. इथे नंतर आम्हाला कळलं चेंजिंग रूम दुसऱ्या साईडला आहे. तर आम्ही परत दुसरीकडे गेलो. असं आमचं 2 वेळा इकडे हे झालं, फेरी झाली. तर नंतरला मग आम्ही विचारलं इकडे आजूबाजूला. नंतरला मग आम्ही आमच्या चेंजिंग रूममध्ये गेलो. तर खूप छान वाटलं. इथे बघू शकता एवढा मोठा फक्त हॉलच आहे जेवणासाठी.
म्हणजे कितीही लोक आले तरी सगळ्यांना व्यवस्थित जेवण पण भेटेल आणि नाश्ता पण भेटेल आणि म्हणजे खूप छान पद्धतीमध्ये आपली इथे सोय होऊन जाते. तर आम्ही ते नाश्ताच करून घेतला होता. तर इथे सकाळच्या नाश्त्यासाठी आम्हाला सांगितलं की नाश्ता करून घ्या. आम्ही नाश्त्यासाठी आलो होतो. तर बघू शकता एवढा मोठा हॉल होता की नाश्त्यासाठी. तर एका टायमिंगला 100 माणसं तरी 100पेक्षा जास्त माणसं इथे बसू शकतील. एवढा मोठा नाश्त्याचं त्या लोकांनी हे केलेलं अरेंजमेंट केली होती आणि खूप छान प्रकारे अरेंजमेंट केलेली नाश्त्यासाठी. तर आणि साईडला तिथे वॉशरूम वगैरे होतं आणि ते आम्ही नाश्त्यासाठी प्लेट वगैरे घेतली होती. आणि नाश्त्याला इथे इडली चटणी आणि सांबार होता आणि त्याचबरोबर जिलेबी पापडी होती आणि पपईचं वगैरे काहीतरी सॅलड होतं. तर बघू शकता हे बघा खूप मोठा हॉल आहे आणि खूप जण आले होते सकाळचे पण. अशा प्रकारे नाश्ता होता. तर आम्ही हा नाश्ता मला तर खूपच आवडला, पिल्लीला पण खूप आवडला. तर आम्ही नाश्ता खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय केला. नंतरला मग आम्ही चेंजिंग रूमकडे निघालो आणि निघता थोडेसे मी व्हिडिओ शूट घेतले. मग मी विचार करत होती की मोबाईल जर पाण्यामध्ये घेऊन गेले तर मला एन्जॉय करायला नाही भेटणार, म्हणून मी जातानाच व्हिडिओ करत गेले. पण नंतरला असं झालं की मी मोबाईल घेतला कारण का मला ते दृश्य घ्यायचे होते माझ्या लाईफटाईम मेमरीसाठी. म्हणून मी नंतरला मॅडमला सांगितलं की मला असं मोबाईल पाहिजे म्हणून. तर मी मोबाईल घेतल्यानंतरला मग मी सगळे व्हिडिओ शूट केले. तर एकंदरीत माझी जर्नीला खूपच छान झाली. आणि ते चेंजिंग रूममध्ये आम्ही गेलो होतो आणि ते लंच पण एवढं सुंदर प्रकारे होतं ना. आपल्याला जे पाहिजे ते म्हणजे किती पण अनलिमिटेड, असं नाही की आपल्याला एकदा घेतलं की परत नाश्ता का पाण्यामध्ये नक्की संग्राम. तर आम्ही फायनली रिसॉर्टमध्ये आलो आहे आणि पाऊस भरपूर आहे. मी व्हिडिओ बहुतेक नाही शूट करणार कारण का मी जर मोबाईल पाण्यामध्ये घेऊन गेली तर मग मला एन्जॉय करता नाही येणार आहे. मोबाईल कसं माझा अँड्रॉइड आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे, तरी पण मला भीती वाटते हा मोबाईल पाण्यामध्ये घेऊन जायला. त्याच्यामुळे मी जेवढं दाखवलं तेवढंच बघा आणि नंतर निघतानाच्या वेळी थोडीशी क्लिप घेईल. बघू जर जमलं तर मग मी मोबाईल घ्यायला परत येईल आतमध्ये आणि मग तुम्हाला मी दाखवेल थोडंफार काहीतरी. तर स्टे ट्यून व्हावा आणि खूप एन्जॉय करते आम्ही. आणि सध्या मी चेंजिंग रूममध्ये आणि बाहेर खूप म्युझिकचा लाऊड आहे. तुम्हाला माहिती वॉटर पार्कमध्ये म्युझिकचा लाऊड असतो, ते खूप चालू आहे आणि खूप एक्साइटमेंट आहे आम्हाला पाण्यामध्ये जाण्यासाठी. पिल्लू तर फारच आहे. पिल्लू चला आपण चेंज करून डायरेक्ट तुम्हाला भेटते. माझं मी तुम्हाला स्विमिंगचं कॉस्ट्यूम दाखवते आज. चला बॅग कुठे ठेवायची? बॅग कुठे गेलं? बॅग कुठे?
तर पाण्यामध्ये खेळून खेळून आम्हाला खूप भूक लागली होती, म्हणून आम्ही इथे लंच करायला आलो होतो आणि इथे लाईनीमध्ये उभे होतो. तर इथे ताट वगैरे घ्यावं लागतं आपल्याला स्वतःसाठी. आणि ते बघू शकता जेवण खूप छान होतं. पनीरची भाजी, व्हेज भाजी आणि छोलेची भाजी, पुरी, बासुंदी, सॅलड असं जेवण होतं. आणि ते परत आम्ही पाण्यामध्ये एन्जॉय करायला आलो होतो जेवण वगैरे. तर बघू शकता इथे पिल्लू तर खूपच नाचत होती. पिल्लूला तर असं झालेलं की कुठे जाऊ आणि कुठे नको जाऊ, पिल्लूला तर असं झालेलं माझ्या. नंतरला मग पिल्लू मी फोटो वगैरेच काढत होती ना, मग ती म्हणते मम्मा फोटो नको काढू, तू खेळ बोलत होती, तू पण एन्जॉय कर. तर मी तिला जबरदस्ती बोलत होती थांब पिल्लू 2 मिनटं तू व्हिडिओ काढ. तर अशा प्रकारे आम्ही थोडा व्हिडिओ काढला. नंतर इथे मध्येच मला हा धबधबा खूप आवडला, त्याच्या म्हटलं हे सगळेजण हे करत होते, एन्जॉय करत, त्यांना म्हटलं थोडंसं मला व्हिडिओ काढायला द्या. म्हणजे आपला असं छोटासा शॉट घेतला. नंतरला इथे आम्ही गोळा खायला आलो, पिल्लूला गोळा पण खायचा होता. मग इथे आम्ही गोळा खाल्ला आणि ते पिझ्झा पण होतं. म्हणजे एक काउंटर ओपन झालं की दुसरं काउंटर चालू होतं. तर इथे असं आहे, गोळा आणि पिझ्झा आम्ही खाल्ला. त्यानंतरला पुन्हा आम्ही इथे आलो स्लाईडवरती. तर बघू शकता माझी रिॲक्शन, मला तर खूप भीती वाटते, पण तरी पण आपलं मी व्हिडिओसाठी आपली डेअरिंग केली आणि खूप छान वाटलं. आणि खूप नको म्हणजे वेगळ्या प्रकारच्या ज्या स्लाईड होत्या त्या पण मी केल्या, घाबरत केल्या, कारण का एकदाच आपल्याला असं एन्जॉय करायला भेटतो, परत नाही भेटत. नंतरला मी ते पिल्लूला बसवलं, म्हटलं पिल्लू माझा थोडासा व्हिडिओ घे गं. तर मी असेच पाण्यामध्ये गेलो होते आणि पिल्लूच व्हिडिओ घेत होती, कारण पिल्लूला थंडी लागत होती. म्हणून पिल्लूला म्हणले पिल्लू इथं उन्हामध्ये बस, थंडी नाही लागणार. तर मी पिल्लूला उन्हामध्ये बसवलं आणि मी इथे पाण्यामध्ये गेले आणि खूप छान वाटत होतं. पाणी पण एवढं गारगार पाणी होतं आणि खूप जण आले होते आणि खूप म्हणतात ना पिकनिकसाठी रिसॉर्ट हे स्पॉट खूप छान सगळ्यांना फेवरेट प्लेस असतं. नंतरला इथे थोडासा डान्स वगैरे केला, खूप छान वाटलं इथे रेन डान्समध्ये डान्स करून. तर मनसोक्त नाचून घेतलं. एवढं पण म्हणजे एवढी नाचली नाही, पण जेवढं नाचायचं तेवढं मी नाचून घेतलं, कारण की थंडी लागत होती आणि म्हटलं हे आपल्याला मिस करायचं नाही, डान्स तर आपला फेवरेट आहे, तर डान्स तर होणारच. तर इथे मी पिल्लूला पण बोलून घेतलं, पिल्लू ये आपण नाचूया. तर पिल्लू पण नाचत होती, पिल्लू अशी नाचत होती ना तर खूप छान नाचत होती. आणि इथे शौर्य पण आला, त्याला म्हणलं ये तू पण नाचत, तो पण नाचत होता. मुलांनी तर फार एन्जॉय केला, एवढा एन्जॉय केला ना मुलांनी, त्यांना पाणी म्हणजे तर खूपच आवडतं. मी तर माझ्या बाबूला इथे खूप मिस करत होती, माझ्या बाबूलाच इथे आणलं असतं ना त्याने पण खूप एन्जॉय केला असता. नंतरला मग थोडासा माझाच असं शॉट घेतला सेल्फीमध्ये, पिल्लूला म्हटलं पिल्लू नाच, तर पिल्लू नाचत होती. तर छान वाटलं आम्हाला. एकंदरीत आमची ट्रिप खूपच छान झाली आणि पुढे अजून काय काय राईड्स होते ते पण आम्ही केली. ते आम्ही आलो होतो डान्सिंग कारमध्ये, तर ते डान्सिंग कारमध्ये बसलो होतो आणि बघू शकता आम्हाला काही गाडी चालवता येत नाही, म्हणून त्या दादानेच आमची गाडी चालवली. ते पिल्लू नुसती हसत होती, कारण की ती फर्स्ट टाईम बसली होती आणि मी पण फर्स्ट टाईमच बसली असेल. तर ती डान्सिंग कार होती, पण जास्त एकमेकांना गाडी ठोकली नाही, कारण का माझ्या हातामध्ये मोबाईल होता होता, म्हणून त्यांनी कोणी गाडी अशी ठोकली नाही. ठोकली असते तर माझा मोबाईल खाली पडला असता, तरी पण मी खूप घट्ट पकडलेला हातामध्ये मोबाईल. तर फायनली आमचं चेंज वगैरे करून झालं आहे आणि आम्ही थोड्या टायमातच आता घरी जायला निघणार आहे. खूप सारं एन्जॉय मस्ती केलं, जास्त प्रॉपर व्हिडिओ दाखवायला नाही भेटला, कारण का इथे म्युझिकचं लावड आहे, अजून पण म्युझिकचं लावड येते, त्याच्यामुळे मी फक्त दाखवलेले छोटे छोटे शॉर्ट्स दाखवलेले. तर तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा. आता इथून जायची जर्नी असणार आहे, आता मध्येच रस्त्यामध्येच मी व्हिडिओ माझा एंड करणार आहे बसमध्येच. तर कसं वाटलं नक्की मला व्हिडिओ सांगा कमेंटमध्ये. आणि ही ट्रिप पण मी खूप फार एन्जॉय केली पिल्लूमुळे आणि खूप छान वाटलं. आणि इथे लॉकर सिस्टम आहे, तुमचे मोबाईल वगैरे पाकिट वगैरे सगळं इथे लॉकरमध्येच होतं आणि खूप छान वाटलं. आता मस्त मस्त गाणी लावली आहेत. चला आता आपण निघूया आणि बँड आहे.